नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण M1 हा सब्जेक्ट बघत आहोत। M1 म्हणजेच काय, बेसिक मॅथमॅटिक्स। तर या बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये युनिट नंबर 1 जो आहे तो आहे अल्जेब्रा। त्यामध्ये सब टॉपिक्स आहेत। फर्स्ट सब टॉपिक आहे लॉगॅरिथम, सेकंड सब टॉपिक आहे मॅट्रिसेस आणि थर्ड सब टॉपिक आहे पार्शियल फ्रॅक्शन। त्यापैकी आपण लॉगॅरिथमिक हा टॉपिक बघत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी ह्या लॉगॅरिथमिक टॉपिकचे 7 व्हिडिओ YouTube वरती अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत, सगळ्यात पहिल्यांदा ते व्हिडिओ तुम्ही बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला लॉगॅरिथमिक या टॉपिक सोबत चांगली लिंक लागेल। तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू। प्रॉब्लेम नंबर 10, प्रूव्ह दॅट log of x raised to 4 minus log of x raised to 6 equals to log 2/3। ठीक आहे, तर इथं लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दिलेली आहे। ठीक आहे, तर आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे। प्रूव्ह करून दाखवायचं आहे म्हणजे जर लेफ्ट हँड साइड घेतलं आपण आणि त्याला सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे, log 2/3 यायला पाहिजे, राइट। मग आपण याला सॉल्व करून घेऊया। LHS म्हणजे काय, लेफ्ट हँड साइड घेतो मी। लेफ्ट हँड साइड काय आहे रे, log of x raised to 4 minus log of x raised to 6। ठीक आहे, लेफ्ट हँड साइड घेतलं। मग इथे मला कोणता फॉर्म्युला वापरता येतो, log m minus n हा फॉर्म्युला वापरता येतो। काय फॉर्म्युला आहे, log m minus log n। काय लिहिता येते मला, log m/n लिहिता येते, राइट। मग या लॉगॅरिथमिक फॉर्म्युल्याचा इथं यूज करा। ठीक आहे, आता log m म्हणजे काय, log x raised to 4, राइट। n म्हणजे काय, log x raised to 6। ठीक आहे, मग या फॉर्म्युल्याचा आपण इथे यूज करूया। ठीक आहे, मग यूज करा। काय आहे ते सांगा, log m/n, m म्हणजे काय आहे इथं, log x raised to 4 अपॉन n म्हणजे काय रे, log m/n, n म्हणजे काय, log x raised to 6। ठीक आहे, मग तुम्हाला अजून एक प्रॉपर्टी माहिती आहे। कोणती प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला, बघा। जर समजा m log n असेल तर त्याला आपण काय लिहितो, log n raised to m। ठीक आहे, म्हणजे जो हा m आहे तो n च्या पॉवर मध्ये जातो। ठीक आहे, मग log n raised to m इथे काय आहे, log x raised to 4 याच्या सारखंच आहे। मग जे पॉवर मध्ये आहे त्याला अलीकडे आणता येते। ठीक आहे, म्हणजे या 4 ला अलीकडे आणता येते, राइट। मग या प्रॉपर्टीचा, लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीचा यूज करून ह्या ठिकाणी काय येते मला सांगा, काय येईल सांगा, बघा। log हा 4 अलीकडे येईल, log x अपॉन हा 6 अलीकडे येईल, log x। ठीक आहे, हे log x काय होऊन जाईल, कॅन्सल होईल। log x गेट्स कॅन्सल। काय शिल्लक राहिलं, log 4/6 शिल्लक राहिलं। ठीक आहे, log 4/6 शिल्लक राहिलं। मग ह्या 4 ला 2 ने डिवाइड करा। ठीक आहे, आणि ह्या 6 ला सुद्धा 2 ने डिवाइड करा। मग काय आहे ते सांगा, log 2 2 जा 4, 2 3 जा 6 म्हणजे log 2/3 आहे का आन्सर, log 2/3 म्हणजे आपल्याला काय मिळालं, हे RHS मिळालं, राइट। म्हणजे LHS equals to RHS, hence proof। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा होता, राइट। चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण। प्रॉब्लेम नंबर 11, प्रूव्ह दॅट log in bracket under root of x square plus 1 minus x to the base 10 plus log in bracket under root of x square plus 1 plus x to the base 10 equals to 0। ठीक आहे, तर इक्वल्स टू 0 आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राइट हँड साइड आपल्याला करायचं आहे, राइट। मग आता काय करा, लेफ्ट हँड साइड घ्या, LHS लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू log हा ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर आहे हे -x, राइट, प्लस log
हे टू द बेस 10 लिहून घ्या, राईट, इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स, राईट, टू द बेस 10 इक्वल्स, हे साईड घ्यायची गरज आहे का आपल्याला? नाही, 0 आणून दाखवायचा आहे याचा आन्सर आपल्याला. ठीक आहे, मग काय करणार आता बघा, इथं कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करणार? इथं प्लसचं साइन आहे म्हणजे ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. मग लॉग मध्ये एक प्रॉपर्टी आहे, कोणती प्रॉपर्टी आहे? कोणती प्रॉपर्टी आहे? लॉग यम प्लस लॉग एन इक्वल्स टू काय लिहिता येते रे? लॉग यम इंटू एन असं लिहिता येते. बघा, हे लॉग हे यम आहे, राईट, लॉग हे एन आहे, तर मला यम इंटू एन लिहिता येते. ठीक आहे, लॉग यम इंटू एन लिहिता येते. प्लस असेल तर त्याला मल्टिप्लाय करता येते. ठीक आहे, मग ह्या ठिकाणी या प्रॉपर्टीचा यूज करा. लॉग हे एम आहे आणि हे लॉग एन आहे, तर लॉग एम इंटू एन, राईट, लॉग लॉग एक मिनिट, लॉग यम काय आहे? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, ठीक आहे, इंटू लॉग एन काय आहे? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर, हे टू द बेस 10, राईट, एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. ठीक आहे, हा ब्रॅकेट क्लोज. मग हे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे लॉग हे 10, तर ह्याचा स्क्वेअर होईल एक्स स्क्वेअर प्लस 1, हा स्क्वेअर होईल, प्लस मायनस मायनस होईल आणि हा एक्सचा स्क्वेअर होईल. ठीक आहे, मला तुम्ही सांगा, हे स्क्वेअर आणि रूट काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, कॅन्सल होऊन जाईल. मग काय येईल रे? एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर, राईट. मग हे एक्स स्क्वेअर सुद्धा हा प्लस आहे, हा मायनस आहे, कॅन्सल होऊन जातील, राईट. मग काय शिल्लक राहील? लॉग हे 1 शिल्लक राहील, राईट. मग लॉग 10 टू द बेस 1 असं जर असेल तर लॉगॅरिथमिक मध्ये प्रॉपर्टी आहे लॉग ए, आणि इथं जर एक्स असेल तर मला काय लिहिता येईल? 0. ठीक आहे, आणि जर समजा लॉग ए टू द बेस ए असेल तर 1 लिहिता येते. ठीक आहे, ह्या बेस आणि ह्या ठिकाणी जर डिफरंट नंबर असतील तर 0 आणि सेम नंबर असतील तर 1. इथं सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट आहेत, म्हणजे काय आलं? 0 आलं. ठीक आहे, आन्सर काय मिळालं आपल्याला? 0 मिळालं, राईट. 0 आहे का? 0, राईट. म्हणजे इक्वल्स टू राईट हँड साइड, म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राईट हँड साइड, हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, बघा, प्रॉब्लेम एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला इथं एक लॉगॅरिथमिकची प्रॉपर्टी यूज केलं आणि ह्या ठिकाणी एक लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीची यूज केलं. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 12. सॉल्व log x plus 1 to the base 3 minus log x minus 4 to the base 3 equals to 2. ठीक आहे, मग काय करता येईल रे? बघा, फर्स्ट काय करा, त्याला लिहून घ्या. गिवन काय आहे? log x plus 1 to the base 3 minus log x minus 4 to the base 3 इक्वल्स टू 2. कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करता येते? सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे लॉग एम मायनस लॉग एन या प्रॉपर्टीचा यूज करता येते. ठीक आहे, बघा, लॉग एम मायनस लॉग एन इक्वल्स टू लॉग एम बाय एन लिहिता येते. ठीक आहे, हे टर्म म्हणजे काय आहे? एम, आणि ही टर्म म्हणजे काय आहे? एन आहे, राईट. मग या प्रॉपर्टीचा यूज करा आणि लिहून घ्या log x plus 1 to the base 3 upon
x मायनस 4. ठीक आहे, व्यवस्थित लिहायला 1 मिनिट. बघा लॉग m बाय n म्हणजे लॉग, हे टू द बेस अगोदर लिहून घेऊया, टू द बेस 3, राईट. हे x प्लस 1 अपॉन x मायनस 4 इक्वल्स टू 2. ठीक आहे, मग या फॉर्मला बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येत आहे? या फॉर्मला बघितल्यानंतर काय लक्षात येत आहे? हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे का लॉगॅरिथमिक फॉर्म आहे? हा दिलेला जो फॉर्म आहे तो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे रे? x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a, राईट. मग हे लॉग ची टर्म मी अगोदर लिहून घेतो, x ची टर्म नंतर लिहितो. ठीक आहे, लॉग y टू द बेस a इक्वल्स टू x. हे दोन्ही कंपेअर करा. ठीक आहे, a म्हणजे बेसच्या ठिकाणी, इथं बेसची व्हॅल्यू काय आहे? हे y, ही y ची व्हॅल्यू, हे x ची व्हॅल्यू. ठीक आहे, या सर्व व्हॅल्यू लिहून घ्या, राईट. a ची व्हॅल्यू किती येईल? मग a ची व्हॅल्यू येईल 3. y ची व्हॅल्यू किती येईल? y ची व्हॅल्यू येईल x प्लस 1 अपॉन x मायनस 4. आणि x ची व्हॅल्यू किती येईल? x ची व्हॅल्यू 2 येईल. ठीक आहे, मग तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे, राईट. एक्सपोनेन्शियल फॉर्म तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म? इथं लिहा, नाउ exponential form is y equals to a raised to x. ठीक आहे, y ची व्हॅल्यू किती आहे रे? y ची व्हॅल्यू आहे x प्लस 1 अपॉन x मायनस 4 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू काय आहे? 3 आणि x ची व्हॅल्यू काय आहे? 2. ठीक आहे, मग हे x प्लस 1 अपॉन x मायनस 4, 3 चा स्क्वेअर काय येईल रे? 3 चा स्क्वेअर काय येईल? 9 येईल, राईट. मग हे x मायनस 4 या साईडला न्या, हे x प्लस 1 इक्वल्स टू 9 हे x मायनस 4, राईट. मग हे x प्लस 1 ह्या 9 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. 9 इंटू x 9x. ठीक आहे, 9 हे मायनस साइन, 9 इंटू 4 36, राईट. मग हे 9x या साईडला ना, x प्लस आहे या साईडला आलं तर मायनस होईल, राईट. हे मायनस 36, हा प्लस 1 आहे या साईडला गेला तर मायनस 1. हे प्लस x आहे मायनस 9x म्हणजे इथं काय येईल? मायनस 8x येईल. मायनस 36 मायनस 1 म्हणजे हे मायनस 37 येईल. ठीक आहे, मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे हे 8x इक्वल्स टू 37, राईट. म्हणजे देअरफॉर x इक्वल्स टू 37/8 हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. ठीक आहे, तर सॉल्व करायचं होतं म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. x ची व्हॅल्यू ही अशा पद्धतीनं काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले लॉगॅरिथमिकचे प्रॉब्लेम. तुम्हाला असेच भरपूर सारे प्रॉब्लेम YouTube वरती जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही अजूनही आपला YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मॅक्सिमम मित्रांना पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर M1 बॅकलॉग असेल तर स्पेशल बॅच सुरू झालेली आहे. M1 चा तुम्हाला पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर आपल्या मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसमध्ये तो अवेलेबल आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो कोर्स कसा परचेस करायचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून क्लासचा ॲप डाउनलोड करून घ्या. रेकॉर्डेड कोर्समध्ये जा, तुम्हाला तिथं M1 कोर्स बघायला मिळेल. तिथनं तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा बॅकलॉग असेल आणि यावेळेस तुम्हाला M1 हा सब्जेक्ट काढायचाच असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्या दोन्ही लिंकवरती जाऊन क्लिक करा आणि ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण आली तर माझा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.